पुढची बातमी बघूयात। विश्वजित कदमांकडून 25 एप्रिलला महाविकास आघाडीचा मेळावा आयोजित करण्यात आलाय। चंद्रहार पाटील जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत, ठाकरेंच्या शिवसेनेचे, त्यांच्या प्रचारासाठी हा महाविकास आघाडीचा मेळावा होणार आहे। पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले, बाळासाहेब थोरात हे सगळे महत्त्वाचे नेते उपस्थित राहतील। मात्र त्याच वेळेला दुसरीकडे सांगलीमध्ये विशाल पाटील यांची बंडखोरी कायम दिसतेय। स्वप्नील पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। स्वप्नील, आपण बघितलंय विशाल पाटलांची बंडखोरी कायम आहे आणि त्याच वेळेला दुसरीकडे ज्या विशाल पाटलांच्या पाठीमागे विश्वजित कदम ठामपणे उभे होते, तेच विश्वजित कदम आता 25 एप्रिलला महाविकास आघाडीच्या मेळाव्यामध्ये सामील होणार असल्याचं कळतंय चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी। नक्कीच यामिनी, विशाल पाटील यांना हा मोठा धक्का असेल, कारण की सांगलीमधून काँग्रेसला जागा मिळावी यासाठी विश्वजित कदम आणि विक्रम सावंत हे आग्रही होते। परंतु विश्वजित कदम आणि विक्रम सावंत यांची मागणी असताना देखील काँग्रेसकडून सांगलीमध्ये जागा देण्यात आलेली नाही। त्यामुळे सांगली जागा ठाकरेंच्या शिवसेनेला गेली होती। ठाकरेंच्या शिवसेनेचे चंद्रहार पाटील हे आता महाविकास आघाडीकडून लढत आहेत आणि याच्याच प्रचारासाठी आता विश्वजित कदम यांच्याकडून 25 एप्रिल रोजी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे। यासाठी पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात हे मोठे नेते सांगलीमध्ये येणार आहेत। परंतु विशाल पाटील यांनी त्यांच्या विश्वासावर बंडखोरी केली। त्यांचा आता विश्वासघात होणार का? काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या जीवावरच विशाल पाटलांनी बंडखोरी केलेली आहे आणि त्यांनी अपक्ष अर्ज भरलेला आहे। त्यामुळे आता जर काँग्रेसमधील नेत्यांनी विशाल पाटील यांच्या पाठीशी असणारा हात काढून घेतला तर विशाल पाटील यांचं सांगलीत काय होणार हे देखील आता पाहावं लागणार आहे। यामिनी, अगदी स्वप्नील, खरं तर ज्या वेळेला विशाल पाटील यांची सभा काही दिवसांपूर्वी झाली होती त्यावेळेला काँग्रेसमधले जे स्थानिक नेते आहेत ते सुद्धा तिकडे हजर होते। मात्र आताचं चित्र काहीसं वेगळं दिसतंय। विश्वजित कदमांचा पाठिंबा सध्या तरी आता महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी दिसतोय। यामिनी, जर आपण पाहिलं तर विश्वजित कदम आणि विक्रम सावंत हे त्या दिवशी बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांच्या भेटीसाठी नागपूर येथे गेले होते। परंतु विशाल पाटील यांच्या प्रचार रॅलीमध्ये कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित राहिले होते। आज देखील पदाधिकारी आणि कार्यकर्ते विशाल पाटील यांच्या पाठीशी ठाम आहेत। उमेदवारी अर्ज विशाल पाटील भरला होता। आज माघार घ्यायचा दिवस होता, परंतु विशाल पाटील यांनी माघार घेतली नाही। त्यांनी अपक्ष अर्ज हा कायम ठेवलेला आहे। असं असलं असताना काँग्रेस जिल्हा काँग्रेस कमिटी बाहेर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला होता। परंतु आता 25 तारखेला अगदी स्वप्नील, आपण बघतोय सांगलीमध्ये आता ही तिरंगी लढत होणार आहे। धन्यवाद या सगळ्या अपडेटसाठी।